पॅडी दादांना अंकिता सांगते की एवढं करून सुद्धा माझे बाबा माझी अक्कल काढतात, चला तर बघूया ती असं का म्हणते. तर इकडे हे सगळे गार्डन एरियामध्ये असतात आणि अंकिता सांगत असते की आपण जर आपल्या आईवडिलांसाठी एखादी गोष्ट केली तर त्यांना अभिमान वाटायला पाहिजे की नाही. तर पॅडी दादा सांगतात सवाल आहे का, ऑफकोर्स वाटलंच पाहिजे. त्यावर अंकिता म्हणते माझ्या बाबांना मी मस्त अशी महागडी गाडी घेतली, कारण ते कधी बसणार ना गाडी, आणि मी ती घेऊन त्यांच्याकडे गेले तर ते म्हणजे अक्कल नाही का हिला हिला एवढे पैसे खर्च करायला कोणी सांगितले, कशासाठी घेतली हिने. तर पॅडी दादा म्हणतात त्यांचं कसं झालं आहे ना आता, म्हणजे आपण त्यांचे आईबाप झालेलो आहोत आणि ती आपली बाळ झालेली आहेत असं चित्र असतं नंतर पुढे गेल्यानंतर. त्यावर अंकिता सांगते त्यांना मी म्हटलं की अहो तुम्ही एवढ्या महागड्या गाडीमध्ये कधी बसणार, तुम्ही कधी मजा घेणार, म्हणून घेतली, तुमच्यासाठीच घेतले, जरा फिरून येऊया. तर ते कधी माझ्यासोबत फिरायला सुद्धा नाही आले. त्यांना एक मालिका आवडायची कोकणामधली आणि त्या कोकणाच्या मालिकेमध्ये डिरेक्टर जे होते ते माझ्या ओळखीचे होते, त्यामुळे मी म्हटले की त्याचं जे शूटिंग होते ते मी तुम्हाला सेटवरती नेऊन दाखवते. तर पहिल्यांदा मस्त असे खुश होऊन तयार वगैरे झाले आणि ज्या दिवशी जायचं आहे त्या दिवशी त्यांचं काहीतरी बिनसलं आणि ते मी येणार नाही म्हटले. आता मी त्यांच्याकडून एवढी डेट वगैरे घेतलेली होती आणि त्यांनी मला खास सेटवर त्यांचा टाईम काढून बोलवलेलं होतं, तरी हे मध्येच नाही म्हणले. आता मी काय सांगू, त्यांना खूप म्हणून त्यावेळेस मी त्यांना नेलं आणि ज्यावेळेस मी त्यांना म्हणाले तुम्ही गाडी चालवता का, त्यावेळेस ते म्हणाले नाही मी काय गाडी चालवणार नाही, मला नाही जमणार. मग ते मागे बसले आणि मग आम्ही गेलो. की त्याचं असं म्हणणं आहे की माझ्या बाबांसाठी किती जरी करायला बघितलं ना तर त्यांना त्याचं प्रेमच नसतं, म्हणजे त्यांना ती गोष्ट आवडतच नाही आणि तिला तिच्या बाबांसाठी खूप काही करू वाटतं. तर अशा प्रकारे इकडे डिस्कशन चालू आहे. तर तुम्ही अंकिताच्या बोलण्याशी सहमत आहात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.